उन्हाळा म्हणलं की जेवणामध्ये आपण ताक आणि मठ्ठा ह्या गोष्टी वापरतोच. कारण उन्हाळ्यामध्ये ताकाचं सेवन केल्याने आपल्या शरीरावर खूप असे आरोग्यदायी फायदे होत असतात. आयुर्वेदानुसार ताकाला तक्र असे म्हणलेले आहे आणि तक्र सेवनाचे खूप असे फायदे आयुर्वेदाने उल्लेखित केलेले आहेत. आयुर्वेदानुसार ताक हे संपूर्ण आहार आहे आणि त्याचं महत्त्व स्पष्ट करण्यासाठी आयुर्वेदाने 3 दिवस जर तुम्ही फक्त ताकावर राहिला तर तुमचं पूर्ण पंचकर्म होतं, इतकं ते प्रभावशाली आहे असं अलंकारिक भाषेमध्ये ताकाचं महात्म्य सांगितलेलं आहे. 3 दिवस तुम्ही फक्त ताकावर जर राहिलं तर तुमच्या शरीरावरची पूर्ण चरबी हे निघून जाते, शरीरातील पूर्ण टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि ताकामध्ये कॅलरीज कमी असतात पण पूर्ण पौष्टिक घटक परिपूर्ण असतात. म्हणून ताकाला पूर्ण आहार असं आयुर्वेदाने म्हणलेलं आहे. ताकाच्या नियमित सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते, कारण ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि प्रोबायोटिक्स आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तसेच ताकाला उन्हाळ्यामध्ये अमृतपेय असे संबोधलेलं आहे, कारण आयुर्वेदानुसार ताक हे पित्तशामक आणि शरीरातील उष्णता कमी करणार आहे आणि त्यामुळं नियमित ताकाचं सेवन जर आपण उन्हाळ्यात केलं तर आपल्या शरीरातली तापमान हे मेंटेन राहतं आणि आपली उष्णता शरीरातली कमी होती. तसेच ताकाला आयुर्वेदाने पूर्ण आहार असं संबोधलेलं आहे. त्यामुळं सर्व प्रकारचे खनिज, विटॅमिन्स, मिनरल्स ह्या सगळ्या गोष्टी ताकामध्ये आहेत. त्यामुळं ताक हे परिपूर्ण असा आहार आहे. तसेच ताकाच्या नियमित सेवनाने आपलं वजन कमी व्हायला मदत होते, कारण ताकामध्ये पौष्टिक घटक तर आहेत पण कॅलरीज नाहीत. एकदम कमी कॅलरीज असलेलं एक मात्र पेय म्हणजे ताक आहे. त्यामुळं ताकाला वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं कार्य आहे. तसेच ताकामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यांचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळं आपली त्वचा तुकतुकीत करायचं काम हे ताक करतं. ताकाच्या नियमित सेवनामुळे आपल्याला डिहायड्रेशन होत नाही, कारण ताकामध्ये सर्व प्रकारचे खनिज द्रव्य आहेत. फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, तसेच सर्व प्रकारचे विटॅमिन आहेत. त्यामुळं ताकाच्या सेवनाने तुरंत इलेक्ट्रोलाइट मेंटेन होतं आणि आपल्याला डिहायड्रेशन पासून आपला बचाव होतो. तसेच ताक हे रोगप्रतिकार शक्तीवर्धक आहे, कारण ताकामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट यांचं प्रमाण भरपूर आहे. म्हणून उन्हाळ्यामध्ये ताक हे अमृत पेय आहे. धन्यवाद.